नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच पोटाच्या कॅन्सरच्या निदानासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणाली. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर नितीन पै. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर नितीन पै यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर नितीन पै रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कोपी विभागाचे संचालक आहेत. त्यांनी BJ मेडिकल कॉलेजमधून आपल्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि 2000 साली MD मेडिसिन ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सेंट JS मेडिकल कॉलेज व केम हॉस्पिटल मुंबईमधून जुलै 2003 मध्ये DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ही पदवी प्राप्त केली आणि यासाठी त्यांना सुवर्ण पदकही मिळालेलं आहे. डॉक्टर नितीन पै हे आघाडीचे एंडोस्कोपी तज्ज्ञ असून गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये प्रशिक्षण आणि संशोधन यामध्ये त्यांचा विशेष रस आहे. रुबी हॉल क्लिनिकसोबत ते 20 वर्षांहून अधिक काळ जोडले गेलेले असून त्यांच्या नेतृत्वाखाली एक तरुण संघ कार्यरत आहेत. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, अर्थात माझा पहिला प्रश्न, गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि त्याची लक्षणं कोणती आहेत? गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर म्हणजे हा कॅन्सर आहे जो अन्ननलिकेच्या किंवा आपल्या पचनक्रियेच्या सिस्टीम मधला आहे. तोंडापासून संडासाच्या वाटेपर्यंत सर्व ऑर्गन जे मध्ये येतात ते सगळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सरचे पार्ट्स आहेत. ऑर्गन स्पेसिफिक युजली सिम्पटम्स असतात. वरच्या कॅन्सर मध्ये जो सगळ्यात कॉमन कॅन्सर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात दिसतो हा इसोफेगस आणि अन्ननलिकेचा कॅन्सर असतो. जेवण अडकणं, वजन कमी होणं, कडक जेवण खालती नाही जाणं, खाता खाता पाणी लागणं, खालती ढकलणं, हे सगळे त्याचे मोस्ट प्रॉबल सिम्पटम्स असतात. स्टमकच्या कॅन्सर मध्ये, याच्यामध्ये yani जठराच्या कॅन्सर मध्ये पोटात दुखणं, वजन कमी होणं, उलट्या होणं, संडासातनं काळी संडास होणं किंवा रक्ताच्या उलट्या होणं हे सुद्धा आपल्याला आढळलं जातं. मोठ्या आतड्याच्या कॅन्सर मध्ये संडास अडकणं, कधी कडक कधी पातळ होणं, संडासा वाटे रक्त जाणं, वजन कमी होणं किंवा घरात कोणालाही दुसऱ्याला कॅन्सर मोठ्या आतड्याचा असेल तर ह्या लोकांनी याच्यासाठी काळजी बाळगली पाहिजे. बेसिकली कुठल्याही नवीन सिम्पटम जे GIचे आहेत, त्यात जेवण अडकणं असून दे, उलट्या होणं असून दे, वजन कमी होणं असून दे, कडी कडक कडी पातळ संडास होणं दे, 40 नंतरचा पेशंट किंवा घरात कोणाला कॅन्सर असेल या सर्वांनी स्वतःची तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला पाहिजे. ओके डॉक्टर, गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर म्हणजे काय, त्याच्या लक्षणांबद्दल तुम्ही सांगितलं, पण नेमका हा कॅन्सर कशामुळे होतो? हा कॅन्सर होण्यामागची मुख्य कारणं कोणती आहेत? तर मेनली आपल्या 3-4 कारणं असतात. एक तर जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, म्हणजे ज्यांना ऑलरेडी घरात कॅन्सर आहे त्या लोकांचं जास्त त्यांना प्रिडिस्पोज असतात. एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतात, म्हणजे स्मोकिंग करतात, टबॅको च्युइंग करतात किंवा काही पार्ट्स मध्ये इंडियामध्ये खूप गरम गोष्टी खाल्ल्या जातात, खूप तिखट गोष्टी खाल्ल्या जातात. फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट एशियामध्ये जितकं तिखट खाल तिथं कॅन्सर ऑफ द स्टमक आणि कोलॉन हा कॉमन असतो. म्हणून कोरिया, चायनामध्ये हा नंबर हा खूप जास्त आहे. वेस्टर्न प्रणाली जेव्हापासून आपण फॉलोअप करतोय, डाएट आपला फ्रॉम व्हेजिटेरियन प्रिडॉमिनंट नॉन व्हेजिटेरियन किंवा सिंथेटिक फूड कडे जायला लागलं, तसंच आपल्याला सुद्धा लार्ज इंटेस्टाईनचे कॅन्सर दिसतात. काही बॅक्टेरिया आहेत, त्याला H. पायलोरी म्हणतात, ज्याच्यामुळे स्टमकचे कॅन्सर वाढले जातात. तर असे भरपूर कारणं आहेत. सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, जेनेटिक फॅक्टर्स, डाएट, लाईफस्टाईल, अल्कोहोल, स्मोकिंग हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघतात काही लोकांना प्रिडिस्पोजिशन दिसलं जातं. ओके, आता ह्या कॅन्सरचं निदान आपण कसं करू शकतो याविषयी थोडं सविस्तर मध्ये सांगाल? तर पहिलं गोष्ट ऑफकोर्स इज सिम्पटम्स, की पेशंट जो येतो तो कुठला तरी त्रास घेऊन येतो. जो बघणारा डॉक्टर आहे त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यात हे सगळं हे नॉर्मल मध्ये बसत नाही, ह्यांना काहीतरी एक्स्ट्रा तपासण्या लागू शकते. या एक्स्ट्रा तपासण्या वेगवेगळ्या असतात. सिंपल ब्लडच्या तपासण्या असतात, स्टूल एक्झामिनेशन मध्ये रक्त जाते की नाही हे सापडू शकतो, काही सोनोग्राफी मध्ये डायग्नोज केलं जातं आणि काही पेशंट हे एंडोस्कोपी तर्फे जाणार आहेत. तर एंडोस्कोपीचा अर्थ काय की एक छोटीशी थिन पाईप असतं फायबर ऑप्टिकचं, ज्याच्यामध्ये समोरच्या बाजूला एक लाईट असतो. हा लाईट आपण आतड्यावरती टाकतो आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे केलं जातं. हे इंटरप्रिटेशन करता करता जो बघणारा माणूस आहे त्याला अंदाज येतो की बाबा हा नॉर्मल रिजन आहे, हे अबनॉर्मल विकोज आहे, हा अबनॉर्मल विकोज आहे, तर ह्यातनं बायोप्सी घ्यावी. या बायोप्सी मधनं आपल्याला काही गोष्टी आढळतील. जर बायोप्सीमध्ये सापडले तर स्पेशल स्टेन्स केले जातील. तर अशा पद्धतीने आपण डायग्नोज करू शकतो. काही लोकांची सोनोग्राफी केली जाते, काहींचा CT स्कॅन केला जातो, काही लोकांना MRI लागतो, काही लोकांना पेट स्कॅन लागतो. तर सर्वांचं कॉम्बिनेशन बघता बघता आपण डायग्नोसिस करतो. तर एक पेशंट जेव्हा येतो तो हिस्ट्री पासनं डायग्नोसिस पर्यंत हे युजली 2 ते 3 दिवसांचा हा कालावधी असतो. याच्यामध्ये आपण पेशंटला डायग्नोज करू शकतो,
त्यांचं स्टेजिंग करू शकतो आणि त्यांना एक ट्रीटमेंट प्लॅन देऊ शकतो. हा ट्रीटमेंट प्लॅन एकटा एंडोस्कोपिस्ट किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट नसून त्यात पूर्ण टीम असते. तर सर्जन असतो, ऑन्कॉलॉजिस्ट असतो, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असतो, डायटिशियन असतो, सायकोलॉजिस्ट असतो, कारण का ह्या लोकांना खूप मेंटल स्ट्रेस येतो, फॅमिलीला बघायला लागतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या. ओके डॉक्टर, आत्ताच तुम्ही एंडोस्कोपी बद्दल सांगितलं, तर ही कॅन्सर चिकित्सा करताना यामध्ये दुर्बिणीची काही मदत होते का, त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. तर एंडोस्कोपीद्वारे आपण डायग्नोसिस जेव्हा करतो तेव्हा एक तर व्हिज्युअल इम्प्रेशन असतं. व्हिज्युअल इम्प्रेशन नंतर कन्फर्मेशनसाठी आपल्याला बायोप्सी करायला लागते. तर बायोप्सीने एकदा प्रूव्ह झालं की हा कॅन्सर आपल्याला, तर आपल्याला डिस्टन्स कळतो, लोकेशन कळतं. लोकेशन करताना कुठल्या वॉलला आहे, पुढे आहे, मागे आहे, वरती आहे, खालती आहे, राईटला आहे, लेफ्टला आहे, ह्याचा अंदाज येतो. हे सगळे टेक्निकल इश्यूज आहेत. ह्या एंडोस्कोपीमध्ये आता करंटली रुबी हॉलनी एक नवीन एंडोस्कोपिक इक्विपमेंट घेतलेलं जे AI बेस्ड आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे. तर हे काय करतं, तर हे एक सिंपल आहे की याचं एक अल्गोरिदम असतं. त्यांच्याकडे असे 10,000, 15,000, 20,000, 25,000 इमेजेस त्यांनी स्टोअर करून कम्प्युटरने बनवलेला आहे. तो एक तुम्हाला ड्रॉप बॉक्स देतो. या ड्रॉप बॉक्स वरती तो अंदाज देतो की बाबा ही जागा नॉर्मल दिसत नाही, तुम्ही यांच्याकडे परत एकदा बघा. कन्फर्मेशन जे आहे हे माणूसच करतो. बायोप्सी जी आहे ती माणूसच घेतो. फक्त मोठ्या आतड्यामध्ये जिथं डिस्टन्स 1.5 मीटरचा असतो, ह्यात मिस होण्याचा चान्सेस असल्यामुळे हा कम्प्युटर काय म्हणतो की बाबा ही जागा तू मिस केलेली आहे, त्याच्याकडे परत एकदा बघ, लागेल तर ह्यातनं तुकडा घे, तुकडा जर काढला तर आपल्याला अंदाज मिळू शकतो. हे AIचं आपण नवीन सिस्टीम ही आता घेतलेली आहे. ही प्रथमच वेस्टर्न इंडियामध्ये घेतलेली आहे. अँड वी आर द ओनली सेकंड सेंटर इन इंडिया टू हॅव दिस मशीन. डॉक्टर, दुर्बिणीद्वारे कॅन्सरची फक्त चिकित्सा करता येते की ट्रीटमेंटसाठी सुद्धा याचा उपयोग होतो? ट्रीटमेंटसाठी आज अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये ट्रीटमेंटसाठी पेशंट जो पोहोचतो तो मेनली पॅलिएशनसाठीच पोहोचतो. पॅलिएशनचा अर्थ आहे की फक्त आयुष्याचं क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. क्वांटिटी वाढवण्याच्या स्टेजला पेशंट आपल्याकडे अजूनही पोहोचतच नाही. तर जर स्टमकचे कॅन्सर घेतले किंवा कोलॉनचे कॅन्सर घेतले, 70 ते 80% लोक हे ऍडव्हान्स स्टेजलाच पोहोचतात. या लोकांना आयदर किमो, रेडिएशन किंवा एंडोस्कोपीनेच फायदा केला जातो. फॉर एक्झाम्पल, मोठ्या आतड्याच्या जर संडासाची गाठ खूप वाढली असेल, जागा ब्लॉक झाली असेल, संडास होत नसेल, ऑब्स्ट्रक्शन मध्ये असेल, तर आपण त्याच्या वाया जागा मोठी करू शकतो. एंडोस्कोप द्वारे आपण स्टेंट बसवू शकतो. स्टेंट म्हणजे जाळी आहे जी जागा उघडल्यावरती संडास इकडच्या तिकडे पास व्हायला मदत करू शकतो. तसंच गॉल ब्लॅडरच्या कॅन्सरमध्ये, पॅन्क्रियासच्या कॅन्सरमध्ये जिथं स्वादुपिंडामुळे पित्ताशयाची नळी चोक होते, पेशंटला कावीळ होतो, या पेशंटचे आपण बायोप्सी घेणे, त्यांचं स्टेजिंग करणे, त्यांना दुर्बिणीद्वारा पाईप बसवणे ज्याला स्टेंट म्हणतात, त्यांचं कावीळ कमी करणे आणि मग पुढे जाऊन त्यांना किमो, लाईट किंवा सर्जरी ज्याच्यात कुठं फिट बसू शकतात हे करू शकतो. तो एंडोस्कोपी हे फ्रॉम डायग्नोसिस, स्टेजिंग करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, पॅलिएशन करण्यासाठी, जेवणासाठी पाईप टाकून मदत करण्यासाठी, या सर्व स्टेजेसमध्ये एंडोस्कोपीचा GI कॅन्सर्समध्ये मदत होऊ शकते. ओके डॉक्टर, CAD-I AI सिस्टीम म्हणजे काय आणि गॅस्ट्रो इंटेस्टाइनल कॅन्सरमध्ये या AI सिस्टीमचा कसा फायदा होऊ शकतो? पण स्पेशल काही लाईट्स देऊ शकतो, स्पेशल वेव्हलेंथ देऊ शकतो आणि एक अल्गोरिदम तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही एंडोस्कोपी करताना हा AI सिस्टीम तुम्हाला सांगतो की ह्या जागेला जरासं परत एकदा बघा, ही जागा नॉर्मल दिसत नाहीये. जर तुम्ही त्याला एक बटन दाबलं तर यू कॅन कन्वर्ट इनटू ज्याला LCI म्हणतात किंवा लिंक्ड चेन इमेजिंग किंवा BLI म्हणतात किंवा ब्लू लाईट इमेजिंग. हे केल्यावरती आपण त्यांचं नॅरो बँडिंग होऊ शकतं, त्यांच्या वेव्हलेंथ कमी होतं, त्यांच्या वेसल्सचं आपल्याला सरफेस पॅटर्न, ह्या वेसल्स दिसतायत कसे, ह्यांचा ग्लुकोजा कसा दिसतो, ह्यांचा सरफेस कसा दिसतोय, हा कॅन्सर असू शकतो का नसू शकतो, जर असेल तर ह्याला कन्फर्मेशनची गरज आहे का नाही आहे, हे जे 4-5 प्रश्न येतात हे एका सेकंदात AI प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगू शकतो. तर सिंपल श्रोत्यांसाठी आपण एवढं सांगू शकतो की नेकेड लाईटनी म्हणजे व्हाईट लाईटनी जे इमेजिंग होतं त्याच्या 20-30% एक्स्ट्रा इमेजिंग ह्या AI बेस्ड प्लॅटफॉर्म वरती होतं. हा काय स्वतः कम्प्युटर तुम्हाला काही करून देत नाही, पण हा सांगतो की ह्या जागेला डॉक्टर तुम्ही परत एकदा बघा आणि गरज लागली तर तुम्ही बायोप्सी घ्या आणि जर बायोप्सीमध्ये प्रूव्ह झालं तर तुम्ही पुढची जी लागेल ती ट्रीटमेंट देऊ शकता. म्हणजे आपण ज्या जागा नाही तर सोडत होतो की आपल्याला व्हाईट लाईट मध्ये दिसतच नव्हत्या, ह्याचा फायदा आपल्याला हा BLI, LCI आणि CAD-I सिस्टीम द्वारा होऊ शकतो. ओके, आता डॉक्टर, आपण गॅस्ट्रो इंटेस्टाइनल या कॅन्सर विषयी सविस्तरमध्ये जाणून घेतलं, लक्षणं, त्यावर निदान कसं करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गॅस्ट्रो इंटेस्टाइनल कॅन्सर हा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल?
तर ऑफकोर्स ह्याच्यासाठी कुठलाही आजार होण्याच्या आपण नेहमीच म्हणतो की ट्रीटमेंटपेक्षा इट इज बेटर टू अवॉइड सर्टन सिच्युएशन्स. तर ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. जी लोक एक्सपोज्ड आहेत टॉक्सिक एलिमेंट्सला मेटल इंडस्ट्रीमध्ये, ह्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जे एक्सेस पाश्चिमात्य डाएटमध्ये जात आहेत त्यांनी सिंथेटिक फूड्सचं रिडक्शन केलं पाहिजे. फायबर बेस्ड फूड, व्हेजिटेरियन फूड, ज्याची आपल्याला जास्त सवय आहे ॲज इंडियन डाएटमध्ये, त्याच्याकडे परत गेलेलं जास्त बेटर आहे. स्मोकिंग, अल्कोहोल, टबॅको प्लेसमेंट, ऑल दीज आर डेफिनेटली अन इन्क्रीज रिस्क. ज्या लोकांच्या घरांमध्ये कॅन्सर आहेत ह्या लोकांनी एक डेकेड अगोदर, म्हणजे जर 40ला कॅन्सर सापडला तर 30व्या एज पासून त्या कॅन्सरचे निरीक्षणासाठी आपण शोधलं पाहिजे. म्हणजे मोठ्या आतड्याचा जर कॅन्सरचा पहिला पेशंट 45 वयाला एका फॅमिलीत होता तर 30 वयापासून त्याच घरातल्या लोकांनी त्यांच्या स्वतःची टेस्टिंग चालू केली पाहिजे. ऍटलीस्ट स्टूलची तपासणी केली पाहिजे, सोनोग्राफी केली, गरज लागली तर कोलोनोस्कोपी केली पाहिजे. तर या पॅलिएटिव्ह केअरसाठी आपण डेफिनेटली करू शकतो. तर डेफिनेटली काही गोष्टी अवॉइड करता येतात. काही गोष्टींचा अंदाज आला किंवा जर सिम्पटम्स यायला लागले तर लवकरात लवकर डॉक्टरकडे दाखवू शकतो. एक फुल फ्लेज टीम जिथं सगळे टाइप्स ऑफ कॅन्सर ट्रीट होतं अशा टीमकडे गेलेलं जास्त बरं आहे. आणि जसा सल्ला मिळेल त्याप्रमाणे पटापट इन्व्हेस्टिगेशन करून स्टेजिंग करून पुढची ट्रीटमेंट करा. तर डॉक्टर, गॅस्ट्रो इंटेस्टायनल कर्करोगाचे आपण लक्षण आणि उपचार याविषयी बोललो, पण याचे प्रकार काही आहेत का त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. तर प्रकार जे असतात हे ऑर्गन स्पेसिफिक असतात. म्हणजे आपण जेव्हा कॅन्सरची गाठ म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या अवयवाप्रमाणे कॅन्सर येतात. तर जर प्रकार आपण बघितले तोंडापासनं संडासाच्या वाटेपर्यंत हे सगळं गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमच्या खालतीच येतं. कॉमन जे कॅन्सर आपल्याकडे आहे ते अन्ननलिकाचा कॉमन हा खूप कॉमन आहे. प्रॉब्लेम ह्याच्यात की जेवण अडकतो पेशंटचं वजन कमी होतात आणि हा फास्ट पसरणारा कॅन्सर आहे. इंडियामध्ये ह्याचा बेल्ट काश्मीरच्या एरियामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये खूप मोठा बेल्ट आहे. त्याला गॅंजेटिक बेल्ट म्हणतात. तिथं टबॅकोमुळे सुद्धा आहे, कावा नावाचं जे हॉट ड्रिंक पिलं जातं त्याच्यामुळे सुद्धा आहे. तर बोथ ओरल आणि इसोफेजियल कॅन्सर ह्यामध्ये खूप कॉमन आहे. जठराचा कॅन्सर हा इंडियामध्ये तितका कॉमन नाही आहे कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया. तर चायनामध्ये, कोरियामध्ये गॅस्ट्रिक कॅन्सर हा खूप कॉमन आहे कारण की त्यांच्याकडे डाएट हे खूप स्पायसी असतं. इंडियन डाएट स्पेशली वेस्टर्न इंडियामध्ये महाराष्ट्रीयन माणसाचं जेवण एवढं तिखट नसतं कधी. तर आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये युजली गॅस्ट्रिक कॅन्सर सापडतो पण इतका प्रमाणात नाही सापडत आहे. त्याच्यानंतर येतं छोट्या आतड्याचा कॅन्सर. छोट्या कॅन्सर हे रिलेटिव्हली रेअर असतात. त्यांचे सिम्पटम्स सापडायला जरासा वेळ लागतो पण ते स्प्रेड फास्ट होऊ शकत नाही म्हणून त्यांची ट्रीटमेंट क्युरेटिव्ह असते. जो मोठा चंक कॅन्सरचा आहे हा लिव्हरचा, पँक्रियासचा आणि गॉल ब्लॅडरचा आहे. इथं प्रॉब्लेम काय, ते ऑर्गन एकमेकांना चिकटून आहेत. रक्तवाहिन्या खूप जवळजवळ आहेत. कावीळ ही प्रोनाऊन्स्ड होते. स्प्रेड हा फास्ट असतो आणि त्यातल्या त्यात साधूपेंड किंवा पँक्रियासचा कॅन्सर तर ओव्हरऑल आउटकम हा खूप चांगला नसतो. तर ह्या पेशंट्सबद्दल पेन खूप होतं, जॉन्डिस असतात पेशंट्स, वजन खूप कमी होतात, रक्तवाहिन्या इन्व्हॉल्व्ह होतात लवकर म्हणून स्टेज ऍडव्हान्स असतो. तर ह्या चांगल्या गोष्टी नाही आहेत. आणि शेवटचा कॅन्सर जीआयचा जो सगळ्यात एक मोठा कॅन्सर आहे हा लार्ज इंटेस्टाईनचा कॅन्सर आहे. आता लकीली एंडोस्कोपीने वरच्या बाजूने अन्ननलिका, जठर, छोट्या आतड्यात आणि खालच्या बाजूने मोठं आतडं आणि एंड ऑफ छोटं आतडं हे सगळं आपण एंडोस्कोपीने पोहोचू शकतो. पण मधला जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन तो 40-50 फूटचा स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथपर्यंत एंडोस्कोप वरनं खालनं पोचतं. ह्या जागेला शोधण्यासाठी एंट्रोस्कोप नावाचा एक तपासणी असते जिथं लेन्स खूप जास्त असतं आणि ते स्मॉल इंटेस्टाईन साठी आहे. तर मोस्ट प्रकार जे कॅन्सरचे असतात हे अवयव स्पेसिफिक असतात. काही ऍडव्हान्स स्टेजला असतात, काही अर्लियर स्टेजला असतात. जे अर्लियर स्टेजला आहेत त्यांना क्युरेटिव्ह ट्रीटमेंट मिळू शकते. जे ऍडव्हान्स स्टेजला आहेत त्यांना पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे वेदना कमी होण्याची ट्रीटमेंट एवढीच आपण ऑफर करू शकतो. ओके डॉक्टर, आपण बरेच वेळा बघतो की एकदा कॅन्सर झाला की आपल्याला त्यानंतर कळतं की कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे, कोणत्या स्टेजवर आहे, त्यानुसार मग ट्रीटमेंट होते. तसं या केसमध्ये काय आहे, या केसमध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात आणि कोणत्या स्टेजवर जर आपल्याला आधी कळालं तर त्यावर योग्य ट्रीटमेंट होऊ शकते, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल. तर कॅन्सरचे स्टेजिंग हे स्टँडर्ड स्टेजिंग असतात. प्रत्येक ऑर्गनसाठी स्टेजिंग असतात. इनिशियल स्टेजमध्ये फक्त ऑर्गन स्पेसिफिक असतं, मग लोकल इन्व्हॉल्वमेंट असतं, मग आजूबाजूचं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि शेवटच्या स्टेजमध्ये सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट असतं. एकदा सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट झाले म्हणजे रक्तातनं लिव्हरला गेलं, ब्रेनला गेलं, स्पाईनला गेलं, बाकीच्या ऑर्गन्सला गेलं की हे स्टेज 4 म्हणलं जातं. ह्यांच्यामध्ये ट्रीटमेंट हे युजली पॅलिएटिव्ह म्हणजे वेदना कमी करायचीच ट्रीटमेंट असते. ह्याच्यात किमोथेरपीचा मेन रोल असतो. ह्याच्यात आपण ह्याच्यानंतर ऑपरेशन करून काही फायद्याचं नाही कारण का कॅन्सर ऑलरेडी पसरलेला आहे.
सगळ्यात एंडोस्कोपीचा ट्रीटमेंट हे फक्त अर्ली स्टेजमध्ये होतं, म्हणजे स्प्रेड व्हायच्या अगोदर. ह्या कंडिशन मध्येच तुम्ही काढू शकता. तर जे पेशंट आजारी आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांच्या रक्त पातळीच्या गोळ्या चालू आहेत, खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये किडनी फेलियर आहे, असल्या पेशंटला सर्जरी ही खूप रिस्की असते. तर ह्या पेशंट्सला जर ऍडव्हान्स ट्युमर सापडला तर तो एंडोस्कोपिकली काढू शकतो आपण. ह्याला एंडोस्कोपिक रिसेक्शन म्हणतात. पण हा जो व्हॉल्यूम आहे पेशंटचा खूप कमी असतो, कारण काही फार स्पेसिफिक लोकांमध्ये सापडतो. मेजॉरिटी पेशंट जे आहेत ते स्टेज 2 ते स्टेज 3 असतात. तर ह्याच्यात मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो. काही लोकांना अगोदर किमो दिली जातं, ट्युमरचा साईज हा छोटा केला जातो, ट्युमर छोटा केल्यावरती मग सर्जरीला केलं जातं. काही लोकांना अपफ्रंट सर्जरी केली जाते, मग किमो आणि रेडिएशन दिलं जातं. तर आपण ऑर्गन कुठला आहे, पसरला कुठपर्यंत आहे, ट्रीटमेंटचा आपला एम काय आहे, क्युरेटिव्ह आहे का पॅलिएटिव्ह आहे, हे सगळे प्रश्न बघूनच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके. आणि जेव्हा याची ट्रीटमेंट चालू असते तेव्हा त्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी आणि कोणतं पथ्य पाळणं गरजेचं तर असतं? मेनली आपण कुठली ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती आहे. जर रेडिएशन चालू आहे फॉर एक्झाम्पल, त्यांनी सूज होऊ शकते, कधी कधी जेवण मग अडकायला लागतं. हे कॅन्सरमुळे नाही तर पण ऍक्च्युअली रेडिएशनच्या सूजेमुळे आहे. या पेशंटला अगोदरच आपण जेवणासाठी एक ट्यूब टाकून ठेवतो, याला राईल्स ट्यूब म्हणतात, किंवा दुर्बिणीद्वारे एक पेक ट्यूब म्हणतात. तर म्हणजे नंतर जाऊन ब्लॉकेज झालं तर हे नॉर्मली किमो रेडिएशनच्या पेशंटने स्वतः मास्क वापरावं. बाहेर खाणं होत असेल तेव्हा फक्त कुक फूड खावं, बाहेरचं जेवण त्यातल्या त्यात अवॉइड करावं, रॉ फूड बाहेरचं घेऊ नये, पाण्यावरती लक्ष ठेवाय, क्राऊडेड प्लेसेसमध्ये जाऊ नये, सेकंडरी इन्फेक्शन कुठलंही पिकअप नाही केलं पाहिजे. तर ही काळजी कॅन्सरच्या पेशंटला घ्यायलाच आहे, सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. पण कॅन्सरच्या पेशंट कारण काही इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात त्यांनी जरासं जास्त घ्यायला पाहिजे. ओके डॉक्टर, बरेच वेळा कॅन्सर झाल्यानंतर आपला अनुवंशिक असल्याचं समजतं, किंवा बरेच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं की काही कॅन्सर अनुवंशिक असतात. तर या केसमध्ये काय आहे, खरंच ते अनुवंशिक असतात? फार स्पेसिफिक फील्ड आहे जेनेटिक्सचा, आणि ह्याच्यासाठी आयडियली तुम्ही जेनेटिक्सला भेटलं पाहिजे. तर जेव्हा तुमच्याकडे एक इंडेक्स केस आहे, इंडेक्स केसमध्ये ह्या फॅमिलीमधला पहिला कॅन्सरचा पेशंट सापडला, तेव्हा इट इज व्हेरी प्रुडंट की तुम्ही जाऊन एका जेनेटिक्सला भेटावं. रुबिऑलमध्ये ही सोय आहे, आणि त्यांच्याशी तुम्ही बोलावं की ही कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे, हा अनुवंशिक आहे का, हा जर पसरणार तर मुलाला होणार आहे का मुलीला होणार आहे, प्रत्येक जनरेशनला होणार आहे का एक जनरेशन स्किप होणार आहे. ह्यात ऑटोझोमल डॉमिनंट म्हणतात, ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणतात. पण इंडेक्स केस डायग्नोज झाल्यावरती एकदा ह्याचं जेनेटिक प्रोफाईल काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. ओके. तर डॉक्टर, एकदा जेव्हा आपण ही ट्रीटमेंट पूर्ण करतो तर पुन्हा याचे काही सिम्पटम्स दिसायचे चान्सेस असतात का? तर ह्यांना म्हणून काही पेशंट्सला डिपेंडिंग ऑन कुठला कॅन्सर आहे फॉलोअप करणं हे मस्ट असतं. तर या पेशंटचं हिस्ट्री घेतली जाते, कधी कधी ट्युमर मार्कर्स हे रक्तातनं केले जाते, कधी कधी इमेजिंग मध्ये आयदर सोनोग्राफी किंवा पेट स्कॅन हे आजकाल केलं जातं. काही लोकांना फॉलोअप मध्ये एंडोस्कोपी लागतो. तर तुम्ही कुठला कॅन्सर ट्रीट करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. पण ऑफकोर्स फॉलोअप हे मस्ट आहे. पहिले 1 ते 3 वर्ष तर तो खूप ऑफन असतो. एकदा 3 वर्षाचा पिरियड संपल्यावरती मग ते दर वर्षाला एकदा बोलवत जातं. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे पोटाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या कॅन्सरच्या पेशी साधारणपणे पोटाच्या आतील भागात वाढू लागतात. कॅन्सर विकसित झाल्यानंतर तो आतील भागात पसरतो, आणि याच विषयी आज डॉक्टरांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. डॉक्टर नितीन पै यांनी या ठिकाणी याची कारणं, लक्षणं, मुळात त्याचं निदान कसं करायचं या सर्व विषयांवर खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.